नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय पडवळाची भाजी। त्यासाठी मी स्वच्छ कढई गरम करत घेतली आहे, त्यावर तेल घालून घेतले। हे पाव किलो पडवळ घेतलेत। तेल छान गरम झाले, त्यावर 1 चमचा जिरं घातले। अशा विविध भाज्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। जिरं छान तडतडल्यावर आपण त्यावर हिंग घालून घ्यायचं आहे। छान हिंग घालून घेतलाय, त्यावर बारीक चिरलेला एक कांदा घातलाय। कांदा छान परतू देऊया। कांदा छान परतल्यावर यावर पाव चमचा आले लसूणची पेस्ट घालून तीही छान परतून घ्यायची आपल्याला। आता 2 ते 3 चमचे चणा डाळ होती, ही 4 तास भिजत घातलेली होती मी, ती आता घालून छान परतून घेऊया। चणा डाळ शिजण्यासाठी झाकण ठेवले, त्यावर पाणी घालून घेतले। ह्या प्रकारे मी पडवळ सोलून घेते। 5 मिनिटांनंतर बघूया चणा डाळ आपली शिजली आहे। हे बघा छान शिजली आहे। तर आता मसाले घालून घ्यायचे आहेत। पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा धणा जिरा पावडर। छान मसाले मिक्स करून घेऊया। छान मसाले परतलेत, त्यावर आता बारीक चिरलेलं पडवळ घालून घेऊया। एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स केल्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून छान परतून घ्यायचं आहे। आता पडवळ शिजण्यासाठी आपण झाकण ठेवले, त्यावर थोडं पाणी आहे। छान 5-7 मिनिटांनंतर वाफ आली आहे, छान शिजले पडवळ। त्यावर खोबरं घालून घेते, छान मिक्स करून घेते। थोडं खोबरं कमी वाटते म्हणून परत खोबरं घेतले थोडंसं, छान मिक्स करून घेते। छान भाजी आपली तयार झालेली आहे। भाकरीबरोबर मी सर्व केली आहे। ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।